नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? आर्थिक साक्षरता सप्ताह म्हणजेच या ठिकाणी इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल, फायनान्शियल लिटरसी वीक हा केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, 26 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान दरवर्षी आर्थिक साक्षरता सप्ताह म्हणून आपण साजरा करतो. 2024 ची थीम काय आहे तर लगेच लिहून घ्या, मेक अ राईट स्टार्ट, बिकम फायनान्शियली स्मार्ट. 2016 पासून आरबीआयने सातत्याने आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, भारतातील सर्वात मोठ्या सोलार बॅटरी प्रोजेक्टचे अनावरण कोठे करण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील सर्वात मोठ्या सोलार बॅटरी प्रोजेक्टचे इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे, अनावरण करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक डी, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. छत्तीसगड बद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली झाली. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई, राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंदन आणि राजधानी आहे नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि कांजरघाटी आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत गँगरेल, मुरमसिल्ली आणि कोटाघाट. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. हिमबिबट्याचा जो काही अहवाल 2024 या ठिकाणी सादर झालेला आहे त्याच्यानुसार भारतामध्ये एकूण हिमबिबट्यांची संख्या किती आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, टोटल या ठिकाणी 718 स्नो लेपर्ड आहेत आपल्या प्यारा भारतामध्ये. या ठिकाणी आज तुमची या ठिकाणी ही जी काही गोष्ट आहे कन्फ्युजिंग करणारी ही क्लिअरच करतो. 3 गोष्टीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, जसं की भारतातील एकूण बिबट्या किती आहेत, भारतातील एकूण हिमबिबट्या किती आहेत आणि भारतातील एकूण वाघ किती आहेत. या तिन्ही गोष्टीबद्दल व्यवस्थितपणे लिहून घ्या. फक्त बघत बसू नका, वही आणि पेन काढा आणि एकाखाली एक सगळ्या गोष्टी लिहून घ्या. मग सुरुवातीला आपण पाहूया नॉर्मल बिबट्याबद्दल. या ठिकाणी भारतामध्ये एकूण नॉर्मल बिबट्या किती आहेत तर 13,874. हीच संख्या 2018 मध्ये किती होती? 12,852. आणि लेटेस्ट जी काही गणना झाली त्याच्यामध्ये किती आहेत भारतामध्ये एकूण बिबट्या? 13,874. त्याच्यामध्ये सर्वात जास्त बिबट्या कोणत्या राज्यामध्ये आहेत तर 1 नंबरला आहे मध्य प्रदेश, 3,907 बिबट्या आहेत. 2 नंबरला आहे आपलं राज्य महाराष्ट्र, 1985 बिबट्या आहेत. 3 नंबरला आहे कर्नाटक राज्य, 1879 बिबट्या आहेत. आणि 4 नंबरला आहे तमिळनाडू, 1070 बिबट्या आहेत. हे झालं नॉर्मल बिबट्याबद्दल. आता जे काही हिमबिबट्या असतात, बर्फाळ प्रदेशामध्ये आढळले जाणारे बिबट्या, त्याला हिमबिबट्या म्हणतात, स्नो लेपर्ड म्हणतात. त्याची टोटल भारतामध्ये संख्या आहे 718. सगळ्यात जास्त हिमबिबट्या कुठे आहेत तर लद्दाखमध्ये संख्या आहे 477. 2 नंबरला आहे उत्तराखंड, संख्या आहे 124. आणि 3 नंबरला आहे हिमाचल प्रदेश, संख्या आहे हिमबिबट्याची टोटल 51. त्याच्यानंतर वाघाबद्दल पाहूया. जे काही लेटेस्ट या ठिकाणी वाघांची गणना करण्यात आली त्याच्यामध्ये भारतामध्ये एकूण वाघांची संख्या किती आहे? 3,167. त्याच्यामध्ये सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यामध्ये आहेत? मध्य प्रदेश राज्यामध्ये 785 वाघ आहेत. 2 नंबरला आहे कर्नाटक राज्य, 563 वाघ. आणि 3 नंबरला आहे तमिळनाडू राज्य, 560 वाघ. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. नॅशनल सिक्युरिटी गार्ड ज्याला आपण बोलतो NSG, मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, या दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दलजीत सिंग चौधरी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलामध्ये नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा केलेली आहे. NSG प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. जसं की भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ आहेत लोचन सिंग पठानिया. भारतीय लष्करामध्ये उपप्रमुख बनले लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी. भारताचे नवीन आरोग्य सचिव बनले अपूर्व चंद्र. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष बनले नवाफ सलाम.
भारतीय चार्टर्ड अकाउंटचे अध्यक्ष बनलेत रणजित कुमार अग्रवाल. IRCTCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत संजय कुमार जैन. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये संचालक बनलेत तातुंग पाडी. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत S चोकलिंगम. नवीन लोकपाल बनलेत अजय माणिकराव खानविलकर. पहा या ठिकाणी काल मला यांचं आठवण येत नव्हतं, नाव यांचं आडनाव काय आहे लिहून घ्या, अजय माणिकराव खानविलकर या ठिकाणी नवीन लोकपाल बनले आहेत. आणि NSGचे नवीन महासंचालक कोण बनलेत, दलजीत सिंग चौधरी. गोष्टी समजतात? ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. चौथ्या नंबरचा जो काही खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 आहे, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने जिंकलेला आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चंदीगड युनिव्हर्सिटीने चौथ्या क्रमांकाचा जो काही खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आहे तो या ठिकाणी पटकावलेला आहे. 1 नंबरला आहे चंदीगड, 2 नंबरला आहे लवली, 3 नंबरला आहे गुरु नानक देव आणि 4 नंबरला आहे पंजाब विद्यापीठ. याच्या रँकिंगमध्ये तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही रँकिंगचा कॉलम आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ठीक आहे, हे जे काही खेलो इंडिया युथ गेम झालेले होते युनिव्हर्सिटीमध्ये त्याचे या ठिकाणी अव्वल स्थानी कोण आलंय, तर चंदीगड युनिव्हर्सिटी. चंदीगड युनिव्हर्सिटीने टोटल पदके किती जिंकले, तर 71 पदके. 71 मध्ये 32 सुवर्ण आहेत, 18 या ठिकाणी रौप्य आहेत आणि 21 कांस्य आहेत. 2 नंबरला आहे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, टोटल 42 पदके जिंकलेत, त्याच्यामध्ये 20 सुवर्ण आहेत. गोष्टी समजतात? 6 नंबरला आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, टोटल 33 पदके जिंकलेत. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने 7 सुवर्ण पदक जिंकलेत, 11 या ठिकाणी रौप्य पदक जिंकलेत आणि 15 कांस्य पदक जिंकलेत. 11 आणि 7 18, 18 आणि 15 33. पुढचा प्रश्न क्रमांक 5. जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी. दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2024 ची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या, कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी जागतिक वन्यजीव दिवसाची. कधी असतो? 3 मार्चला. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच आपण काय करूया, मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. त्यानंतर 9 मार्च जागतिक किडनी दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजेच यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्यानंतर 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या मंत्रालयाने स्वयं प्लस प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिक्षण मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंत्रालयाने या ठिकाणी स्वयं प्लस प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला आहे आणि IIT मद्रासच्या द्वारे हे संचालित या ठिकाणी होणार आहे. हा जो काही स्वयं प्लस प्लॅटफॉर्म आहे या उपक्रमाचा उद्देश काय असणार आहे, तर कार्यरत व्यावसायिकांसह शिकणाऱ्यांची रोजगार क्षमता वाढवणे आणि वाढवण्यासाठी उद्योगासोबत संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा काय आहे, मेन उद्देश आहे, मेन पर्पज आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, PS श्रीधरन पिल्ले यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक. हे पुस्तक लिहिलं आहे PS श्रीधरन पिल्ले यांनी. लगेच आपण काय करूया मग, नवनवीन मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये लॉन्च झालेले जे काही पुस्तक आहेत ते पुस्तक कोणी लिहिलेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की कमिशनर मॅडम हे पुस्तक लिहिलं आहे मीरा बोरवणकर.
फायर ऑन द गंगा, लाईफ अमंग द डेड इन बनारस हे पुस्तक लिहिलं आहे राधिका अयंगार यांनी. हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाइड हे पुस्तक लिहिलं आहे नीरजा चौधरी यांनी. स्मोक अँड ॲशेस हे पुस्तक लिहिलं आहे अमिताभ घोष यांनी. ब्रेकिंग द माउल्ड हे पुस्तक लिहिलं आहे रघुराम राजन यांनी. वाय भारत मॅटर्स हे पुस्तक लिहिलं आहे एस जयशंकर यांनी. गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स हे पुस्तक लिहिलं आहे एम जे अकबर यांनी. ॲज द व्हील टर्न्स हे पुस्तक लिहिलं आहे रणजित प्रताप यांनी. आणि आसाम ब्रेव हर्ट्स लचित बरफुकन हे पुस्तक लिहिलं आहे अरूप कुमार दत्ता यांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 8. निवडणूक आयोगाने मेरा पहला वोट फॉर द कंट्री, मेरा पहला वोट फॉर द कंट्री म्हणजेच या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हणता येईल माय फर्स्ट वोट फॉर दी कंट्री नावाची कॅम्पेन आहे, नावाचं मोहीम आहे, ते कोणासोबत सुरू केलेलं आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शिक्षण मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ही मोहीम सुरू केलेली आहे. लगेच आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाबद्दल रिव्हिजन टाकूया. मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय निवडणूक आयोग, ज्याच्याबद्दल वर्णन करण्यात आलं आहे कलम 324च्या अंतर्गत. तयार झालं 25 जानेवारी 1950ला. म्हणूनच नॅशनल वोटर डे राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा करतो 25 जानेवारीला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. 25व्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. उपनिवडणूक आयुक्त आहेत अजय बाधू. 2 निवडणूक आयुक्त आहेत अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल. प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुकुमार सेन आणि प्रथम महिला निवडणूक आयुक्त या ठिकाणी आहेत VS रमादेवी. पुढचा प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना 2024 कोणी सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी नीती आयोगाने या ठिकाणी राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना 2024 या ठिकाणी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच पहिले UEFA महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्पेनने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जिंकलेला आहे आणि फ्रान्स या देशाचा या ठिकाणी पराभव करून पहिले UEFA महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद पटकावलेले आहे. लगेच आपण काय करूया मग नवीन या ठिकाणी जे काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत मागील वेगवेगळ्या आठवड्यामध्ये त्या कोणी जिंकल्या, कोणत्या संघाने जिंकल्या त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. जसं की युनायटेड कप 2024 जर्मनीने जिंकलेला आहे. स्पॅनिश फुटबॉल सुपर कप हे जिंकलं आहे 2023-24 रिअल माद्रिदने. FIH हॉकी 5H महिला विश्वचषक स्पर्धा 2024 जिंकली आहे नेदरलँडने. खेलो इंडिया युथ गेम 2024 मध्ये अव्वल आलेले आहे महाराष्ट्र. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 या ठिकाणी जिंकला आहे ऑस्ट्रेलियाने. बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप जिंकली आपल्या प्याऱ्या भारताने. 4थ्या क्रमांकाचा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 या ठिकाणी पटकावलेला आहे. याच्यामध्ये अव्वल स्थान चंदीगड विद्यापीठाने आणि पहिले UEFA महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद पटकावलेले आहे स्पेनने. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच भारताने कोणत्या नदीवर धरण बांधून पाकिस्तानला जाणारे पाणी रोखलेले आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रावी नदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रावी नदी या नदीवरती धरण बांधून पाकिस्तानला जाणारे पाणी या ठिकाणी रोखलेले आहे. कोणी? तर आपल्या भारताने. ठीक आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच इराणचा इमेजिंग उपग्रह पार्स 1 कोणी अंतराळामध्ये सोडलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए रॉसकॉस्मॉस. मला फक्त कमेंट करून सांगा. जसं भारताची स्पेस एजन्सी आहे इस्रो बरोबर, तसं रॉसकॉस्मॉस ही जी काही स्पेस एजन्सी आहे ती कोणत्या देशाला बिलॉंग करते एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये या ठिकाणी हा कसा वाटतो नक्कीच फीडबॅक देत चला. या ठिकाणी व्हिडिओ कंटेंटची क्वालिटी आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, देशाने नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? संजय कुमार जैन, AM खानविलकर, S चोकलिंगम की अपूर्व चंद्र? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल, तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील, त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.